नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? व्यवस्थित ना? अभ्यास कसा चालू आहे? ठीक आहे ना? अभ्यास केला पाहिजे. तर आजचं लेक्चर चालू करण्यापूर्वी आज आपण इंग्रजी व्याकरणाचं लेक्चर घेणार आहोत. इंग्रजी व्याकरणाची बरीचशी लेक्चर झालेले आहेत आणि इंग्रजी व्याकरणाच्या लेक्चरच्या संदर्भात तुम्ही चांगले रिस्पॉन्स सुद्धा दिलेले आहेत. सर खूप छान, सर आम्हाला समजलं, खूप सोप्या भाषेत तुम्ही सांगितलं, असे बरेचसे मेसेज तुमच्याकडून आलेले आहेत, मी वाचलेले आहेत. बऱ्याचशा पालकांनी फोन करूनही सांगितले, सर आम्हीही ऐकतो, खूप छान लेक्चर होतात, तुमची मुलं आवडीनं ऐकतात, अभ्यास करतात, दिवसभर त्यांचा अभ्यास चालू असतो. असं ऐकलं ना खूप बरं वाटतं. म्हणजे पालक जेव्हा असं सांगतात ना, आवडीनं ऐकतात आणि दिवसभर त्या अभ्यासामध्ये मुलं मग्न असतात, तसं जेव्हा आम्ही ऐकतो ना तेव्हा खरोखर फार फार चांगलं वाटतं, फार बरं वाटतं. पण असं जरी पालकांकडून ऐकलं असलं तरी त्यामध्ये अजून एक त्रुटी अशी असते की हे असं सारेच पालक असं सांगत नाहीत, है ना. एक 20 ते 30 मुलं जी आहेत, मी त्यांची लिस्टही तयार केलेली आहे, ती फार चांगला अभ्यास करतायत, छानसा अभ्यास करतायत. आणि 10-15 मुलं असे आहेत की ते थोडंसं मागं पडताना दिसतंय, म्हणजे नीट अभ्यास करत नाही. आता मी नावं सांगत नाही तुम्हाला, तुम्हालाही हे सर्व माहीत असेल, पालकांनाही त्याची कल्पना आहे. ते तुमच्या समोर जेव्हा मी फोन करतो तेव्हा बिचारे बोलत नसतील तसे, पण मी जेव्हा भेटतो किंवा त्यांचा वैयक्तिक फोन मला येतो किंवा मी एखाद दिवस करतो तेव्हा ते सांगत असतात की सर थोडंसं आळस करतोय, ऐकत नाही, थोडंसं मागे पडतोय, तुम्ही जरा पर्सनली सांगा. असं जेव्हा सांगतात ना तेव्हा ऐकायला ते बरं नाही वाटत, बरं का. सर्वांनी अभ्यास केला पाहिजे, सर्वांना अभ्यासाच्या बाबतीत सर्वांनी सजग असलं पाहिजे. विद्यार्थी म्हटल्यानंतर अभ्यास हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. आपलं जे ध्येय ठरलेलं आहे तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे आणि ते ध्येय मिळवण्यासाठी पहिल्या दिवसापासून मेहनत, परिश्रम करायचे. नेहमी लक्षात ठेवायचं, परिश्रमालाच, मेहनतीलाच महत्त्व द्यायचं आपण आपल्या आयुष्यामध्ये. तरच काहीतरी आपण आपल्याला हवं ते, आपल्या आईवडिलांना हवं ते मिळवू शकतो. अन्यथा फार अवघड गोष्टी आहेत, बरं का. येणारे जे पुढचे दिवस असतील ना, जो भविष्यकाळ असेल ना, तो फार विचित्र आणि भयानक असेल. त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो, आम्ही तुम्हाला हात जोडून सांगतोय, पालक सांगत असतील, मीही सांगतोय की खरोखर पहिल्या दिवसापासून सुरुवात करा, तीच तुम्हाला तारणार. तुम्हाला एक गोष्ट सांगतो, बघा पटते का. बघा, आपण जेव्हा यशाची किंवा एखाद्या ध्येयाकडे वाटचाल करतो ना, यश मिळवण्यासाठी, तेव्हा त्यासाठी 2 गोष्टी अत्यंत महत्वाच्या असतात. एक त्यातली गोष्ट जी असते ना, ती तुमचा मार्गदर्शक. हा मार्गदर्शक तुम्हाला कसा मिळालेला आहे आणि यशाचा किंवा ध्येयाचा हा जो प्रवास आहे, त्या प्रवासामध्ये मार्ग दाखवणारा व्यक्ती जे असतो किंवा दाखवणारी जी संस्था असते तुमच्या बरोबर, ती अत्यंत महत्वाची असते. आणि दुसरी गोष्ट आपल्या बरोबर असावी लागते, ती गोष्ट असते आपलं ध्येय, आपली इच्छाशक्ती. इच्छाशक्ती म्हणण्यापेक्षा आपला कमालीचा असणारा आत्मविश्वास आपण आपल्यामध्ये जागृत करायचा असतो. आणि तो आत्मविश्वास जागृत करण्यासाठी अत्यंत छोट्या गोष्टी आवश्यक असतात. फार मोठ्या गोष्टी करायची काही गरज नसते. एकलव्याची गोष्ट माहिती आहे तुम्हाला? एकलव्य हा तसा निषाद कुटुंबात जन्माला आलेला, हा क्षत्रिय कुटुंबातला नाहीये. निषाद कुटुंबात जन्माला आलेले एक विद्यार्थी, पण प्रचंड आत्मशक्ती आणि प्रचंड इच्छाशक्ती. ध्येय समोर ठरलेलं आहे, ते दिसतंय, समोर लावून ठेवलेलं आहे त्यानं, मला काय करायचंय ते.
मला एक सुंदर आणि जगातला सर्वोत्कृष्ट धनुर्धर बनायचं आहे. आता बघा, हा धनुर्धर बनल्यानंतर तो काही कुठे लढायला जाणार नव्हता, कारण तो क्षत्रिय नव्हता. लढाई या क्षत्रिय करायचे. पुन्हा राजाचा मुलगा नव्हता, युवराज नव्हता, त्याला कुठलं राज्य मिळवायचं नव्हतं, राज्य मिळणारही नव्हतं. हा एक गरीब कुटुंबामध्ये जन्माला आलेला पण प्रचंड इच्छाशक्ती असणारा हा मुलगा ज्ञान घेण्यासाठी द्रोणाचार्याकडे जातो. हे सारं माहीत असेल, तुम्ही ऐकलं असेल, हे सारं वाचलं असेल तुम्ही. द्रोणाचार्य केवळ निषाद घराण्यात जन्माला आला, तो क्षत्रिय नाहीये, राजघराण्यातला नाहीये कुणी, म्हणून त्याचं शिक्षण नाकारतात, त्याला शिष्य करून घेण्यासाठी नकार देतात. अशा अवस्थेमध्ये सुद्धा हा जो एकलव्य नावाचा शिष्य आहे, विद्यार्थी आहे, त्याची इच्छाशक्ती इतकी प्रबळ आहे की अशा अवस्थेमध्ये सुद्धा आपल्याला कुणी मार्गदर्शक नाहीये, आपल्याला समोर गुरु नाहीये, मार्गदर्शन करणारी कुठली संस्था नाहीये, इन्स्टिट्यूट नाहीये, आणि आपल्या घरामध्ये सुद्धा तसं मार्गदर्शन करणारी कुणी व्यक्ती नाहीये. तरी प्रचंड इच्छाशक्ती आहे, ध्येय ठरलेलं आहे, समोर लागलेलं आहे ते ध्येय, त्या ध्येयापर्यंत मार्गक्रमण करायची ही इच्छाशक्ती त्याला सुस्त बसू देत नाही. आणि म्हणून तो आपल्या गुरुचा, द्रोणाचार्याचा पुतळा बनवतो आणि त्या पुतळ्यांना समोर ठेवून अनेक गोष्टी शिकतो. त्या पुतळ्याच्या किंवा द्रोणाचार्याच्या स्वरूपात असणारा तो पुतळा किंवा त्या मार्गदर्शकाच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेण्याची जी ज्वलंत इच्छा आहे, त्याला ज्वलंत इच्छाशक्ती असं म्हणतात. ही इच्छाशक्ती तो पूर्ण करतो आणि द्रोणाचार्याचा मातीचा पुतळा बनवून आपल्या धनुर्विद्याभ्यासामध्ये किंवा धनुर्विद्येमध्ये श्री गणेशा करतो आणि सर्वोच्च यश संपादन करतो. आता ही गोष्ट सांगून झाल्यानंतर त्याचं कन्क्लुजन असं आहे की एवढी वाईट परिस्थिती तर आपल्या समोर नाही ना, एवढं उच्च ध्येय तरी आपल्या समोर नाहीये ना, आणि एवढी दयनीय अवस्था नाहीये, आपल्याला मार्गदर्शकांनी नाकारलेलं आहे, आपल्या घरामध्ये कुणी शिकलेलं नाहीये, आपल्या घरामध्ये मार्गदर्शन करायला तयार नाहीत, मला सपोर्ट नाही कुणाचा, मला अशी बिकट परिस्थिती प्राप्त झालेली आहे, अशी तरी आपली दयनीय परिस्थिती नाही. आपल्या अवतीभोवती सारी इन्स्ट्रुमेंट पडलेले आहेत बघा, फक्त आपल्याकडे ते एकलव्याच्या ठायी असणारी इच्छाशक्ती नाहीये, ते आत्मबल नाहीये, ती आत्मनिर्भरता नाहीये, आणि मार्गदर्शकाच्या ठायी असणारी श्रद्धा नाहीये, प्रेम नाहीये, आणि आपल्या समोर सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या समोर ध्येयच नाहीये. समजलं? कळतंय ना तुम्हाला? ते जर नसेल ना तर माणूस दिशाहीन काम करत असतो. काही दिशाच नाही, ठरलेलंच काही नाही. आपल्या समोर ध्येय पाहिजे, छोटं मोठं असू दे, 50% असू दे, 60% असू दे, 80% असू दे, 90% असू दे, ध्येय नेहमी, स्वप्न नेहमी उच्च बघायचं असतं. अशा अनेक गोष्टी तुम्हाला इतिहासामध्ये, आपला जो पूर्व इतिहास आहे त्या इतिहासामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एकलव्याला मोठी संपत्ती कमवायची नव्हती, एखादी राज्यसत्ता मिळवायची नव्हती, किंवा एखादं राज्य सुद्धा मिळवायचं नव्हतं, तरी त्यानं एवढा ध्यास का घेतला? कारण ती त्याची आत्मशक्ती होती, ते त्याचं ध्येय होतं, ते त्याचं लक्ष होतं, आणि लक्ष त्याला गाठायची तीव्र इच्छाशक्ती होती. आणि मग त्यानं मार्गदर्शनाशिवाय हे सारं मिळवलं आणि मोठं यश संपादन केलं, आहे की नाही? तर हे मिळवण्यासाठी त्याच्या ठाई किंवा त्याच्याकडे असणारे काही गुण होते, ते गुण तुम्हाला सांगतो. ते गुण सांगण्यासाठी मी ही स्टोरी तुम्हाला सांगितली. स्टोरी तुम्हाला माहित असेल, पण तुम्ही कन्क्लूड कधी केली नसेल ना, म्हणजे तुम्ही कन्क्लुजन काढलं नसेल त्या गोष्टीवरून, त्या स्टोरीवरून. म्हणजे एकलव्यानं हे जे यश संपादन केलं, यश मिळवलं, ते कुठले सत्तेच्या पैशाच्या लोभासाठी नाहीये. मग कशासाठी मिळवलं? तर ते त्याचं लक्ष होतं, इच्छा होती, ध्येय होतं, आणि ते मिळवण्यासाठी त्यानं जीवाचं रान केलं. जीवाचं रान करणं, त्यासाठी आपल्याकडे काही गुणांची आवश्यकता आहे. त्यात एक गुण आहे श्रद्धा, दुसरा गुण आहे सबुरी, आणि तिसरा गुण आहे ध्येय.
म्हणजे ध्येय, उच्च ध्येय असलं पाहिजे, स्वप्न पाहता आलं पाहिजे. मला बनायचंय बस. मग त्यातून मला काय कमवायचंय, काय कमवायचं हे माहित नाही, पण मला बनायचंय, मला काहीतरी करून दाखवायचंय, ही इच्छाशक्ती असली पाहिजे. तशी इच्छाशक्ती असणारी जी मुलं असतात ना, ती फार दूर जातात, फार मोठं यश संपादन करतात, आयुष्यात काहीतरी करून दाखवतात, जगाला हेवा वाटेल आणि दीर्घकाळ आपल्या आईवडिलांचं नाव लौकिक होईल, राहील, नाव लौकिक राहील, अशा स्वरूपाचं काम त्यांच्या हातून होतं. हा इतिहास आहे आपला. हा इतिहास आपण कधीतरी चाळला पाहिजे. इतिहासाची पानं ही आपल्याकडून चाळली गेली पाहिजे. हे इतिहास आपण छोट्या छोट्या स्टोरीज आहेत, छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ज्या आपणाला प्रेरित करतात, ज्या आपणाला उत्साहित करतात, ज्या आपणाला ध्येयाकडे वाटचाल करण्यासाठी आपल्यामध्ये आत्मबल निर्माण करतात. मला हे शक्य आहे, मी हे करणार आहे, अशा पद्धतीची धारणा मनामध्ये निर्माण करण्यासाठी या इतिहासातल्या छोट्या छोट्या गोष्टी फार प्रेरणादायी असतात. मार्गदर्शन आणि मार्गदर्शक नसतानाही सर्वोच्च गोष्ट आपल्याला मिळवता येते, याचं एक उत्तम उदाहरण आहे ती एकलव्याची गोष्ट. पण आपण ती कधी ऐकली आणि सोडून दिली, कन्क्लूड नाही केली. कन्क्लूड करणं म्हणजे त्यातून काहीतरी निष्कर्ष काढला पाहिजे. त्यानं हे कशाच्या जीवावर केलं, काय होतं त्याच्याकडे. एक होती श्रद्धा आपल्या कामावरची आणि दुसरं होतं सबुरी. म्हणजे तो लगेच चिडला नाही किंवा माघारी गेला नाही, दप्तर फेकून दिलं नाही, मला शिकायचं नाही म्हणून बसला नाही. त्यानं शांत संयमानं घेतलं, मला शिकायचंय, मला तिथपर्यंत जायचंय, बस माझं ध्येय आहे ते, मला लक्ष मिळवायचंय, बस एवढाच विचार केला. शांत डोकं ठेवलं. श्रद्धा, सबुरी आणि ध्येयापर्यंत जाण्याचं आत्मबल शक्य आहे या पद्धतीचा विचार त्यानं अंगीकारला आणि मग मार्गक्रमण केलं. अनेक अडचणी आल्या, अंगठा गमवावा लागला, पण तरीही तो मागे हटला नाही. सर्वोत्कृष्ट धनुर्धर झाला. त्यावरून आपणही काहीतरी शिकलं पाहिजे की नाही. आपल्याला सारं आपल्या उशा पैशाची लोळंगण घेते, आपल्या उशा पैशाची साऱ्या सुविधा पडलेल्या, सारं भरलेलं आहे. आपले आईवडील काही करायला तयार आहेत आपल्यासाठी, इतके वेडे आहेत, रात्रीचा दिवस करतात, त्यांना दिसतं हे करत नाही आहे, तरी बघा ते तुम्हाला तुमच्यासाठी वाटेल त्या गोष्टी करत असते. आपण त्याचं काही किंमत करत नाही. असो, आज आपण एक नवीन आर्टिकल पाहायचं. छोटंसं आर्टिकल आहे, सोपं आहे. मी सांगितलं इंग्रजी ग्रामर शिकताना फक्त डोकं ठिकाणावर असलं पाहिजे, बरं का. फक्त लक्ष देण्याची वृत्ती, इंटेन्शन असलं पाहिजे. आर्टिकल एकदम सोपे असतात. मी ते अजून सोप्या पद्धतीने तुम्हाला शिकवणार, अजून सोपं करून सांगणार, अगदी तुमच्या डोक्यात घुसेल असं सांगणार. म्हणलं तुम्हाला कळेल इतक्या सोप्या भाषेत ते सांगणार, कन्क्लूड करणार, त्यातून काय निघालं काय नाही, तुम्हाला किती येईल, प्रॅक्टिसला वाक्य देणार, नोट्स देणार, नियम लिहून देणार. पण नियम मुळात ना त्यावर माझा विश्वास नसतो, बरं का. नियम पाठ करून लोकांना ग्रामर सोडवता येईल असं मला कधीच नाही वाटलं. नियम पाठ केले ना ते फक्त नियम पाठ राहतात. वाक्य सोडवणं, प्रॅक्टिस करणं, प्रत्यक्ष प्रॅक्टिसमध्ये येणं ही वेगळी गोष्ट असते. नियम पाठ करणं ही वेगळी गोष्ट आहे आणि प्रत्यक्ष वाक्य सोडवणं ही वेगळी गोष्ट आहे. ती सुटणं ही अजून तिसरी गोष्ट आहे. त्याच मुलाला सुटतात जो शिक्षक सांगत असताना त्या बारीक सारीक गोष्टी ना इकडे इकडे स्मृती पटलावरती अशा कोरून ठेवतो, लिहून ठेवतो. ती फार स्ट्रॉंग असतात स्मृती पटलं, त्यावरती त्या गोष्टी कोरायच्या असतात. असो, आज आपल्याला एक छोटंसं आर्टिकल ग्रामर मधलं पाहिजे. अफर्मेटिव्ह टू निगेटिव्ह अँड निगेटिव्ह टू अफर्मेटिव्ह, दोन प्रक्रिया पाहिजे आणि त्या विरुद्ध प्रक्रिया आहेत, कळालं असेल तुम्हाला. अफर्मेटिव्हचा अर्थ आहे होकारार्थी. बघा 9वी-10वीला आलो तरी आपल्याला अफर्मेटिव्हचा अर्थ माहित नसतो, स्पेलिंग माहित नसतं. पाहिलं पाहिजे आपण. शिक्षक सांगतात तेव्हा समासामध्ये वगैरे कुठेतरी लिहिलं पाहिजे. माहित नसेल तर नाही माहिती आपल्याला. वास्तव स्वीकारलं पाहिजे, वास्तव्याचा अंगीकार केला पाहिजे. वास्तव जर स्वीकारलं नाही तर कसं चालेल सांगा भाऊ. नाही चालणार ना. जे वास्तव आहे ते आहे ना, मला येतंय किंवा नाही येतंय. येत नसेल तर ते लिहून घ्यायचं असतं, कुठेतरी समासामध्ये वगैरे लिहायचं. अफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी आणि निगेटिव्ह म्हणजे नकारार्थी.
कळतंय आपल्याला? होकारार्थीचं नकारार्थी करायचंय आणि नकारार्थीचं होकारार्थी करायचंय. बघा, जेव्हा आपण लहान वर्गात होतो ना, तेव्हा सुद्धा आपण होकारार्थी वाक्याचं नकारार्थी वाक्य केलं, नो किंवा नॉट घालायचं आणि नकारार्थी करायचं. पण तेव्हा ट्रान्सफॉर्मेशन नव्हतं. व्याकरणामध्ये ट्रान्सफॉर्मेशनला एक वेगळं महत्व आहे आणि वेगळा अर्थ आहे. ट्रान्सफॉर्मेशन त्याला दुसऱ्या भाषेत इंटरचेंज म्हणतात. इंटरचेंज किंवा ट्रान्सफॉर्मेशन काय असतं माहिती आहे तुम्हाला? ट्रान्सफॉर्मेशन याचा अर्थ असा असतो की आता आपल्याला फक्त नॉट आणि नो घालून वाक्य नकारार्थी नाही करायचं, वाक्य नकारार्थी करायचं, पण फक्त नकारार्थी नाही करायचं. नकारार्थी बरोबर त्याचा अर्थही बदलू द्यायचा नाही. आता कला आली ना, आता कौशल्य आलं ना, आता कसब आलं ना, समजतं की नाही? पहिलं कसं आय एम हॅपी आलं तर आय एम नॉट हॅपी झालं, नकारार्थी झालं, असं होतं ना. पण आता तसं नाही. आता व्याकरण दृष्ट्या त्या वाक्याचा अर्थ काळ बदलला नाही पाहिजे. व्याकरण दृष्ट्या त्याचा अर्थ तसाच राहिला पाहिजे. त्यालाच म्हणतात ट्रान्सफॉर्मेशन. काय म्हणायचं त्याला? ट्रान्सफॉर्मेशन. आता फक्त नो आणि नॉट घालून लहान वर्गात जशी निगेटिव्ह वाक्य करत होतो तसं नाही. आता मेक इट अफर्मेटिव्ह किंवा मेक इट निगेटिव्ह विदाउट चेंजिंग इट्स मिनिंग अँड टेन्स. कळलं? मिनिंग म्हणजे अर्थ आणि टेन्स म्हणजे काळ. विदाउट म्हणजे त्याशिवाय, त्याच्याशिवाय अर्थ आणि काळ बदलू द्यायचं नाही. त्याच्याशिवाय वाक्य निगेटिव्ह करायचं किंवा होकारार्थी अफर्मेटिव्ह करायचं. कळलं का? त्याला म्हणतात ट्रान्सफॉर्मेशन व्याकरणामध्ये. फक्त नॉट आणि नो वाक्यात घातल्यानं वाक्य नकारार्थी होत नसतं. हे काय आता 10वीच्या मुलांना सांगायची गोष्ट नाहीये. पण बरीच मुलं अशी असतात, इतकी लेझी आणि इतकी आळशी असतात ना, वर्षानुवर्ष आम्ही शिकवत असतो पण याला काय माहित नसतं. म्हणलं याचं काम एकच, यायचं मस्तपैकी बसायचं, मागं दुसरा तिसरा मागचा बेंच पकडायचा. पहिल्यांदा येऊन सुद्धा ना हे मागच्या बेंचवर बसणार, यायचं मस्तपैकी मस्ती करायची, विद्यार्थ्यांची गप्पा गोष्टी करायच्या, जणू काय हे शिक्षण आपल्याला फुकट देत आहे तसंच हे करायचं. आलाय म्हणजे उपकारासाठीच आलाय वर्गात, अशा आविर्भावात बसायचं आणि निघून जायचं. शिकण्याचं इंटेन्शन असलं पाहिजे. मी नेहमी हे सांगतो मुलांना, रोज माझे अर्धा तास ना 30 मिनिटं त्यासाठीच असतात. लेक्चरची 10-20 मिनिटं मी त्यासाठी घेतो. मुलांवरती ना तो संस्कार असा झाला पाहिजे. तो संस्कार एकदा झाला ना, मुलं कुणाला थांबणार नाहीत, मग करणार नाही. म्हणजे तुम्ही करू नका म्हटलात ना, आम्ही करू नका म्हटलं ना, बस झाला अभ्यास, तरी ते उठणार नाही. तो संस्कार होणं फार गरजेचं आहे. तर आता ट्रान्सफॉर्मेशन मध्ये वाक्याचा अर्थ बदलला नाही पाहिजे, हे ध्यानात घ्यायचं. वाक्याचा अर्थ न बदलता होकारार्थी वाक्याचं नकारार्थी करायचं आणि नकारार्थी वाक्याचं होकारार्थी करायचं. प्रथम दर्शनी काय असतं माहितीये? नकारार्थीचं होकारार्थी, होकारार्थीचं नकारार्थी करताना ते कठीण वाटायला लागतं, थोडंसं कठीण वाटतं. पण हळूहळू आपण सराव करत गेलो ना, ते फार सोपं होऊन जातं. कठीणचं फार सोपं होतं. आपण कठीण करत जातो, लक्ष न दिल्यानं कठीण होतं, प्रॅक्टिस न केल्यानं ते कठीण होतं. समजलं? पण मी सांगितलं ना, या जगात कठीण बिठीण काय नसतं, खूप मऊ असतं, सारं मऊ असतं. पण ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे, आपल्याला त्याचा मऊ स्पर्श जाणून घेता आला पाहिजे. कळते की नाही? आपण त्याला उगीच कठीण करत जातो. आतापर्यंत मी सांगितलेले हे पुस्तकात नियम असतात. म्हणजे नॉट अँड नो आता घालून हे करायचं नाही, होकारार्थी नकारार्थी करताना अर्थ बदलला नाही पाहिजे, मग ते आपण पाठ करत बसतो. काही गरज नसते. अर्थ आणि काळ बदलू नये हे असतंच, गृहीत असतं ना ते, विदाउट चेंजिंग इट्स मिनिंग अँड टेन्स. हे आपण लक्षात ठेवायचं. चेंज डिवाइसला तसंच असतं, नॉट ओनली बट ऑल्सोला असतं, ॲज वेल ॲजला असतं, बऱ्याच ठिकाणी असतं ट्रान्सफॉर्मेशन मध्ये. तर अशा पद्धतीनं मी एक वाक्य उदाहरण तुम्हाला सांगतो. यू आर राईट असं एक वाक्य मी तुम्हाला दिलं. बघा, यामध्ये त्याचा अर्थ थोडासा कळावा लागतो बरं का. व्याकरणामध्ये ना शब्दाचा संबंध असतो. म्हणजे जो मी नेहमी सांगत आलोय की इंग्रजी शिकायचं आहे ना, इंग्रजी तर शब्द जास्त करायचे, बाकी काही करू नका. शब्द केले की ते कळत जातं, इंटरेस्ट नाही म्हणतो, माणूस शिकतो. व्याकरण शिकताना सुद्धा मी सांगतो शब्द पाहिजेत बाबा, त्याचा अर्थ थोडासा कळला पाहिजे. यू आर राईट याचा अर्थ आहे तू बरोबर आहेस. आता याचं हे होकारार्थी वाक्य आहे ना, त्यामध्ये कुठे दिसतंय का नन नाही, नथिंग नाही, नो बडी नाही, नो वेअर नाही, नेव्हर नाही, नॉट नाही, नो नाही, आहे का कुठे? हे अजिबात शब्द दिसत नाही. यू आर राईट हे होकारार्थी वाक्य आहे.
कळलं? त्याचा आता नकारार्थी करताना विदाउट चेंजिंग इट्स मिनिंग अँड टेन्स म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन मध्ये व्याकरण दृष्ट्या त्याला आता बरोबर करायचं आहे. आता मी असं म्हटलं ना इट इज नॉट राईट, तर वाक्य निगेटिव्ह झालं, पण अर्थ बदलला ना. मूळ वाक्याचा अर्थ होता तू बरोबर आहेस, आणि निगेटिव्ह केल्यानंतर वाक्याचा अर्थ झाला तू बरोबर नाहीस, म्हणजे वाक्याचा अर्थ बदलला. पण आपल्याला ट्रान्सफॉर्मेशन कसं करायचं आहे? अर्थ बदलू द्यायचा नाही. म्हणून काय करायचं माहित आहे? त्यामध्ये विशेषण, क्रियाविशेषण, क्रियापद यापैकी एखाद्या शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द घ्यायचा असतो. आता राईट म्हणजे काय रे? बरोबर, योग्य. हे क्रियापद आहे, त्याच्या विरुद्धार्थी घ्यायचं आणि मग त्या वाक्यामध्ये नॉट टाकायचं. यू आर नॉट, नॉट आलं. आता राईटच्या विरुद्धार्थी शब्द घ्यायचा. यू आर नॉट रॉंग, तुम्ही रॉंग नाही आहात. म्हणजे काय आहात रे? बरोबर आहे. म्हणजे विरुद्धार्थी शब्द घ्यायला लागतो. दिलेल्या वाक्यामधल्या कोणत्या तरी एका शब्दाचे विरुद्धार्थी शब्द घेऊन मग नॉट टाकायचं असतं. कळतंय? तुम्हाला कळतंय ना? यू आर राईट आणि यू आर नॉट रॉंग हे वाक्याचा अर्थ एकच आहे. व्याकरण दृष्ट्या वाक्यामध्ये नो, नॉट, नेव्हर, नाऊ, युअर किंवा नो बडी, नथिंग, नॉट ओनली बट ऑल्सो हे सारे नकार आहेत. कळते ना तुम्हाला? पुन्हा एकदा सांगतो. नो, नॉट, नेव्हर, नोवेअर, नो बडी, नथिंग हे नकारार्थी शब्द आहेत. आता हे जे नकारार्थी शब्द आहेत ना, हे नकारार्थी शब्द वाक्यामध्ये जेव्हा येतात तेव्हा वाक्य सहज नकारार्थी आहे असं दिसतं. पण हे नकारार्थी शब्द तर वापरायचे आहेत, पण विरुद्धार्थाचा शब्द जर वाक्यामध्ये फ्यू, हार्डली, सिक्रेटली, बट, फॉर, ओनली, फॉरगेट, अव्हॉइड, अबस्ट्रॅक्ट, विदाउट हे शब्द आले. बघा, 2 लिस्ट मी सांगितल्या. एक होती नो, नेव्हर, नो, नथिंग, नेव्हर, नो बडी, नोवेअर हे शब्द होते. दुसरे मी शब्द काय सांगितले? फॉरगेट, ओनली, अबस्ट्रॅक्ट, अबस्ट्रेन, विदाउट, नंतर सांगितला फ्यू, हार्डली, सिक्रेटली. आता हे शब्द आहेत ना, हे शब्द होकारार्थी आहेत, पण वाक्याचा अर्थ बऱ्याच वेळेला हे नकारार्थी करतात. जेव्हा वाक्यात नो, नथिंग, नो बडी, नोवेअर हे शब्द असतात ना, तेव्हा ते वाक्य नकारार्थी समजण्यात येतं. पण जेव्हा विदाउट असतं किंवा आपण यूज टू वाक्य बघितलं बघा, ते वाटेला होकारार्थी होतं पण अर्थात नकारार्थी होतं. पण नकारार्थी अर्थानं जरी असलं तरी ते होकारार्थीच धरतात. समजतं ना? कळतंय ना तुम्हाला? तर अशा पद्धतीनं ही वेगवेगळी वाक्य आपण पाहणार आहोत आणि वेगवेगळ्या प्रकारानं हे कसं केलं जातं तेही पाहणार आहोत. हे करत असताना आपल्याला कोणकोणत्या गोष्टी विचारात घ्याव्या लागतात, कोणकोणत्या गोष्टी